वर्ध्यामध्ये उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत। वर्ध्याच्या तापमानाने उच्चांक गाठला। 46.4 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची पातळी गाठण्यात आलेली आहे। एप्रिलच्या अखेर पारा 46 अंशांच्याही पार गेलाय। गेल्या 7 वर्षांमध्ये झालेली झाडांची कत्तल आणि वाढतं सिमेंटीकरण या बाबी या तापमान वाढीला कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे। सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। राज्यामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे। थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढतीये। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या पुढे कमाल तापमान पोहोचलं। 2 दिवसांपासून 41.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। हे यंदाच्या हंगामामधलं सगळ्यात उच्चांकी तापमान असून या उष्णतेमुळे नाशिककर देखील चांगलेच हैराण झालेत। राज्यामध्ये एक प्रकारची उष्णतेची लाट आली आहे आणि नाशिक देखील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि नाशिकचा पारा देखील जवळपास 40शी पार गेल्याचं पाहायला मिळते। एकूणच नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जर कमाल तापमान जर पाहिलं तर 41.5 अंश सेल्सिअस इतकं या ठिकाणी नोंदवलं जात आहे। त्यामुळे नाशिकमध्ये देखील उन्हाची तीव्रता ही जी आहे ती अधिकाधिक वाढत असल्याचं पाहायला मिळते। मागच्या 10 दिवसांपासून देखील जवळपास 40 ते 41 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते स्थिरावल्याचं पाहायला मिळते। कमाल तापमानाने देखील उसळी घेतली असून काल देखील नाशिकमधलं जे तापमान आहे ते जवळपास 41.5 अंश इतके नोंदवण्यात आलेले होतं। दरम्यान सध्या तापमान यंदाच्या हंगामातील सर्वात उच्चांक गाठत असल्याचं पाहायला मिळतंय। या तापमानामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिकमधल्या रस्त्यांवर देखील कोणीही पाहायला मिळत नाही। संपूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतोय। संपूर्ण नाशिक शहर हे निर्मनुष्य आहेत का अशा पद्धतीचा हा परिसर पाहायला मिळतोय। कामानिमित्त जे नागरिक बाहेर पडत आहेत ते देखील डोक्यावर टोपी तोंडाला रुमाल बांधून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी रसवंतीगृहांच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। दुचाकी स्वार देखील जैती झाडांच्या सावलीचा आसरा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उष्णता ही वाढत असल्याचं एकूणच पाहायला मिळते। उन्हाची तीव्रता ही अधिकच वाढताना दिसून येते आणि संपूर्ण नाशिकमध्ये यंदाचं जे तापमान आहे ते सरासरी 40शी पार गेल्याचं पाहायला मिळते। 41.5 अंश सेल्सिअस इतकं जे तापमान आहे ते जवळपास 2 दिवसांपासून नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।